नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी नागराज बाहेर गेलेला असतो. तर त्या ठिकाणी आता प्रतिमा जागी असते. प्रतिमा त्याला म्हणते की नागराज भाऊजी, तुम्ही बाहेर गेला होता. तेव्हा नागराज काहीच बोलत नाही. तेव्हा आता प्रतिमा त्याला ठणकावून सांगते की नागराज भाऊजी, तुम्ही जर कधी यापुढे आता बाहेर गेलात ना, तर यापुढे मी तुम्हाला घरात कधीच घेणार नाही. असं म्हणून आता नागराज तिच्याकडे रागाने बघतो. नागराजला खूप राग आलेला असतो. तेव्हा नागराज आता वरती रूममध्ये येतो. तेव्हा सुमन म्हणते, काय झालं, तुम्ही कुठे गेला होतात? तुम्ही त्या महिपतला भेटायला गेला होतात ना? तेव्हा त्या नागराज सुमनवर पण भरपूर चिडलेला असतो. तुम्हाला नाही सांगितलं ना हो, कशाला तुम्ही जातात? तुम्हाला भाऊजीने नाही सांगितलं आहे ना जायला त्याच्यासोबत भेटायला, मग का गेलात तुम्ही? असं त्याला आता प्रश्न विचारत असते. पण नागराज आता चांगलाच चवताळलेला असतो. त्याला खूप राग आलेला असतो. तो सुमनवर पण खूप जोरजोरात भडकतो. सुमन आपली बरी शांत होऊन जाते. तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये झोपायला आलेले असतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुनचे वेगवेगळेच विचार चालू असतात. तेव्हा सायली म्हणते, जो ट्रक बाबू चालवत होता त्याचा मालक तर दुसरा वेगळाच असेल ना? तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार येतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, 22 वर्षानंतर आपल्याला काय इन्क्वायरी करायची आहे? तेव्हा मात्र आता सायली म्हणते की 22 वर्षाआधी ज्या गोष्टी पोलिसांना कळालेल्या नसतील त्या गोष्टी आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला कळालेल्या आहे, त्या पोलिसांना सांगायला नको का? तेव्हा आता अर्जुन लगेच म्हणतो, बरोबर आहे तुमचं. तो जर कधी ओनर आपल्याला समजला तर आपण त्याच्या म्हणजे महिपतबद्दल त्याला विचारू शकतो. त्याचा ओनर कोण आहे, काय आहे, आणि महिपतने सुपारी दिली होती का, हे सगळं आपण त्याला विचारू शकतो. मंडळी, आता दोघांनी विचार केलेला आहे की आता त्या ओनरपर्यंत आपण पोचायचं आणि सगळी माहिती काढायची, असं आता दोघांचं ठरलेलं असतं. तर मंडळी, आता अर्जुन आणि सायली त्या ओनरपर्यंत पोहोचतील का? महिपत त्यांना पोचू देईल का? आणि तो ओनर महिपतच असला तर की नागराज आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.